कर्जवाढ आणि महायुती निवडणूक काळात लोकउपयोगी योजनांच्या केलेल्या घोषणांची पूर्तता आणि विस्कटलेली आर्थिक घडी यामुळे महाराष्ट्र राज्यावरचा कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सरकारने मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक सवलती, योजना आणि अनुदाने जाहीर केली, परंतु त्याची पूर्तता करताना सरकारला मोठ्या प्रमाणात निधीची गरज भासली आणि त्यामुळे कर्ज घेण्याचे प्रमाणही झपाट्याने वाढले. राज्यावर झालेली आर्थिक बोजा आकडेवारी काय सांगते आणि याला महायुती किती कारणीभूत आहे, सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी गणेश आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र. 2025च्या जून अखेरीस राज्याचे एकूण कर्ज 8,55,397 कोटी इतके पोहोचले. ही रक्कम राज्याच्या आर्थिक व्यवस्थेवर मोठा ताण आणणारी ठरली आहे. वित्त विभागाच्या अंदाजानुसार हेच वाढते कर्ज लक्षात घेता 2025-26 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस राज्याचे एकूण कर्ज 9,32,242 कोटी पर्यंत पोहोचेल. ही आकडेवारी स्पष्ट दर्शवते की सरकारची कर्ज घेण्याची गरज कमी होत नाही तर वाढतच आहे. राज्य सरकारला स्थूल राज्य उत्पन्नाच्या म्हणजेच GSDP तुलनेत जास्तीत जास्त 25% पर्यंत कर्ज घेण्याची मर्यादा आहे. सध्या ही कर्ज घेण्याची टक्केवारी 18% पर्यंत पोहोचली असून ती अजून मर्यादित असली तरी धोकेदायक दिशेने वाटचाल सुरू आहे. केंद्र सरकारने राज्याला 2025-26 या आर्थिक वर्षात 1,46,687 कोटी पर्यंत कर्ज घेण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये पहिल्या 9 महिन्यासाठी 99,000 कोटी कर्ज उभारले जाणार असून त्यापैकी 10,000 कोटी कर्ज नाबार्ड आणि नॅशनल हाऊसिंग बँक या वित्तीय संस्थांकडून घेतले जाणार आहे. 2025-26 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यातील एप्रिल, मे आणि जून कर्जवाढ आणि फेडीची आकडेवारी पाहिली तर एप्रिलमध्ये सरकारने 34,589.35 कोटी कर्ज घेतले आणि त्याच वेळी रुपये 21,956 कोटी कर्जाची परतफेड केली. मे महिन्यात 19,173 कोटी कर्ज घेतले आणि रुपये 19,254 कोटी कर्ज फेडले. जून महिन्यात घेतलेले कर्ज होते रुपये 22,725 कोटी आणि फेडले गेले 12,262 कोटी. या 3 महिन्यात एकूण 52,472 कोटी कर्जफेड झाली आहे. म्हणजे सरकारने काही प्रमाणात कर्जफेडीवर भर दिला आहे, परंतु एक घेतलेल्या कर्जाच्या तुलनेत हे प्रमाण अद्याप कमीच आहे. राज्य सरकारने हे कर्ज मुख्यतः 7 ते 7.25% या दराने खुल्या बाजारातून रोख्याच्या माध्यमातून उभारले आहे, तर नाबार्ड आणि नॅशनल हाऊसिंग बँकेकडून 4.25 दराने कर्ज मिळाले आहे. अशा प्रकारे घेतलेल्या कर्जावर सरकारने मोठ्या प्रमाणात व्याज भरावे लागते. 2022-23 मध्ये 41,689 कोटी, 2023-24 मध्ये 45,652 कोटी, तर 2024-25 मध्ये 54,687 कोटी इतके व्याज सरकारने भरले. आता 2025-26 या चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस सरकारला अंदाजे 64,759 कोटी इतके व्याज द्यावे लागेल असे वित्त विभागाने सांगितले आहे. हे आकडे पाहता सरकारच्या एकूण खर्चात मोठा हिस्सा फक्त व्याज फेडीवर जात असल्याचे दिसून येते. या सगळ्या पार्श्वभूमीवर महत्वाचा प्रश्न उभा राहतो, हे सगळं कर्ज सरकार नेमकं कुठे वापरत आहे? त्याचा थेट उपयोग निवडणूक पूर्वी जाहीर केलेल्या लोक अभिमुख योजनांच्या पूर्ततेसाठी केला जातो आहे का? उद्या शेतकऱ्यांना अनुदान, वीज सवलती, मोफत आरोग्य सेवा, शिक्षण सुविधा, बेरोजगारांना मदत
योजना इत्यादी हे सर्व लाभदायक उपक्रम असले तरी त्यामागे सखोल आर्थिक नियोजन नसेल तर ते टिकाऊ राहत नाही। याच बरोबर राज्य सरकारच्या उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये वाढ होत नसल्याचे कर्ज घेणे अपरिहार्य ठरत आहे। कर संकलन मर्यादित आहे। केंद्र सरकारकडून मिळणारे अनुदान देखील निश्चित नसते आणि नवीन उद्योग गुंतवणुकीचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे नाही। परिणामी विकास कामे, योजना आणि सध्याच्या आर्थिक तुटवड्याला पूरक निधी मिळवण्यासाठी सरकार वारंवार कर्ज घेते आहे। ही स्थिती भविष्यात अधिक गंभीर होऊ शकते कारण सतत वाढणाऱ्या कर्जाच्या व्याजावर अधिकाधिक रक्कम खर्च होणार आहे। जेव्हा व्याजफेडीचा भार वाढतो तेव्हा शासनाच्या हाती उरलेली निधी मर्यादित होते आणि आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास, रस्ते, पाणी पुरवठा यासारख्या गरजेच्या क्षेत्रासाठी पुरेसा पैसा उरत नाही। या सगळ्या माध्यमातून एक गोष्ट स्पष्ट होते की राज्य सरकार या सगळ्या गोष्टी हाताळण्यात अपयशी ठरत आहे। निवडणुकापूर्वी कोणता विचार सत्ताधाऱ्यांनी केला का नाही असा प्रश्न आता समोर येत आहे। राज्याचा जरी जीडीपी वाढला पण त्याचा मोठा भाग हे कर्जफेडीसाठी जात असेल तर यामध्ये सरकारचं अपयश म्हणावे लागेल। या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारने काही महत्त्वाचे पावले उचलण्याची गरज आहे। सर्वप्रथम निवडणुकीच्या काळात करण्यात येणाऱ्या घोषणांवर बंधन आणणे या आणि त्यासाठी आवश्यक आर्थिक मागणी आणि स्त्रोताचा स्पष्ट माहिती जनतेसमोर ठेवणे गरजेचे आहे। दुसरे म्हणजे उत्पन्नाचे नवे मार्ग शोधणे, जसे की औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढवणे, सेवा क्षेत्र वाढवणे, पर्यटनाला चालना देणे आणि तंत्रज्ञान आधारित नव्या व्यवसायांना प्रोत्साहन देणे। तिसरे आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे खर्चावर नियंत्रण ठेवणे। अनावश्यक योजना, अनुत्पादक अनुदाने आणि प्रशासकीय खर्च यावर कठोर उपाय योजना करणे आवश्यक आहे। कर्ज घेणे म्हणजे लगेच संकट नाही, पण ते नीट नियोजित आणि शिस्तबद्ध असणे गरजेचे आहे। तसे न झाल्यास भविष्यातील सरकार आणि जनतेवर हेच कर्ज एक मोठे संकट बनू शकते। अखेर सरकारने पारदर्शकता बाळगून नियमित आर्थिक अहवाल प्रकाशित करून जनतेला विश्वासात घेणे गरजेचे आहे। कर्ज घेणे, व्याजफेड, उत्पन्न व खर्च याबाबत स्पष्ट माहिती वेळोवेळी समोर आणली पाहिजे, कारण हा विषय केवळ सरकारपुरता मर्यादित नाही तर तो प्रत्येक नागरिकाच्या भविष्याशी जोडलेला आहे। राज्याची आर्थिक घडी सावरणे ही काळाची गरज आहे। ती फक्त योजनांची घोषणा करून शक्य नाही, तर मजबूत आर्थिक नियोजन, शिस्तबद्ध खर्च आणि दूरदृष्टी ठेवणाऱ्या धोरणांच्या साहाय्यानेच शक्य होईल। आता वेळ आहे तुम्ही प्रश्न विचारण्याची। तुम्ही शांत बसाल तर सरकार अशाच प्रकारे चालत राहील आणि याचे आर्थिक परिणाम हे आपल्या सारख्या सामान्य नागरिकांना भोगावे लागतील। त्यामुळे या व्हिडिओ खाली कमेंट करून तुम्ही देखील तुमची मते मांडा। हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।